नमस्कार मित्रांनो, अक्षय गोट फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता की हा आटपाडीचा बाजार हा आटपाडी तालुक्यात प्रॉपर भरत असून तर किती माणसं जमले ती बघा इथे की बाजारासाठी. तर बाजारासाठी जवळपासची सर्व गावातली इथं माणसं इकायला येते ती आणि घ्यायलाही त्याच प्रमाणात तिथं बाजारात माणसं येते ती. आता तर बघू शकताय तुम्ही ह्या सर्व ज्या गाड्या आहेत त्या मिरज, सांगली, पुण्या, मुंबईपासून पाक आंध्रामधल्या सुद्धा गाड्या इथे माल नेण्यासाठी येतात. त्या माल न्यायला पण तेवढ्याच गाड्या येतात आणि माल देणारी माणसे पण तेवढीच असतात. तर तुम्ही बघू शकता ह्या शेळ्या किती आहेत, किती प्रमाणात शेरडं बोकडे विकायला आणलेले आहेत. तर ही तुम्ही धरलेले हातात जास्त ज्याच्याजवळ क्वांटिटी आहे तर ती व्यापारी आहे. ती सर्व मी त्यांची चौकशी केली तर हो का, ही सर्व तुम्ही बघू शकता ही व्यापारी आहे. ती व्यापारी ही काय बघा, तर बघा तुम्ही ही माणसं किती जमले, ती सर्व माणसं इकायला किती आलेली आहे. ती तरी मी ही व्हिडिओ शूट 9च्या नंतर केलेला आहे. सकाळपारी भरपूर गर्दी होती. आता हे माल सगळा गाडीतनं गेला आहे. तर तुम्ही ही बघू शकता दोन पाटरांचा व्यवहार. ती पुढला माणूस 9,000ला सांगत होता व खटी घ्यायला 8,000 रुपयाला चार हजाराच्या हिशोबानं मागत होता. तर त्यांचा थोडक्यात व्यवहार चालू होता. कारण कसं असते पुढे नेलं तरी तरी हा मामा बघा मला म्हणतो की माझं बिन फोटो व्हिडिओ घ्या बाबा. त्यात या मामाचं काय, ह्या मामाचं चालाय जरा आपण पुढं जाऊया बघूया. कारण की ही सर्व व्यापार. तर ही शेरडी बघू शकता, ह्या शेळीवर एकदम चकाकी आहे. एका शेळीवर चकाकी आहे, जरा कासाचा देठ सुटलेला आहे शेळीचा, लांबवर आहे. पर ही तिसऱ्या येताची शेळी आहे आणि अलीकडली आहे ती नवाट आहे. पर हिच्या अंगात सार नसल्यामुळे तर ह्याची दोन्हीची किंमत ही मावशी बसलेली 22,000 रुपये सांगत होती. तर त्यांचं काय चुकीचं नव्हती, किंमत काय जास्त सांगत नव्हती. याला झालेली ही शेरड आहे ती. तरी मी ह्यांची चौकशी केली. त्याच्या खाली काही मावशी देत नाही म्हटली. कारण का, एक शेळी चांगली आहे. एक शेळी तो तुम्ही बघू शकता हिचं बिटलमध्ये जरा क्रॉस आहे, कारण की कान जरा लांबडा आहे ते. तर ही शेळी बघू शकता, हिला खाली 2 बोकडं आहे ती. तर तुम्हाला 2 बोकडं मी आता दावतोय. ही बघा व्यापारी मामा आहे ते. तर ही 2 बोकडं आहेत ह्यांची. तर यांनी सुद्धा ही बाजारात आणलेली शेळी तशी चांगली, कारण की 2 कोकरे ह्यांनी चांगली जोपासलेली. तर शेळीकडे बघू शकताय तुम्ही, उभ्या लांबवर आणि कंबरला घट्ट. तर कंबरला हात लावल्यावर हिची जवळजवळ 5 ते 6 इंचाच्या आसपास कंबर होती. तरी शेळीचा तुम्ही शेपटाचा नांगा बघू शकता. शेपटाचा किती भारी नांगा आहे, कारण की अशी शेरडं ताकदीला जास्त ताकदीची असतं ती. कारण नांगा ताईट असलेले इचवा आणि शेरडं जरा जास्त ताकदीला असते ती. तर कासाचा गड्डा बघू शकताय तुम्ही शेळीचा. तरी हो का, ही मामा घेऊन हातात उभा राहिलेले. तर ह्या शेळीला भरपूर प्रमाणात गिराईक होते की तिथं येत होतं जात होतं. तरी 28 डिसेंबरचा आटपाडीचा बाजार हा त्या मानाने सर्व बाजारपेक्षा बाजार पडला होता. तर की इतका माणसाने माल तेथे खटकाला दिलेला आहे. आणि इथं असं नाही की तुम्हाला सगळ्या प्रकारचा माल मिळतोय. बारक्या कोकरापासून ताण्या ती मोठी शेरडापासून तुम्हाला मेंढरांचा जवळजवळ व्यवहार लाखापर्यंत जाते ते. तर सगळ्या प्रकारची बोकडे मिळते तुम्हाला. आणि दुसऱ्या बाजारपेक्षा हा 28 डिसेंबरचा बाजार हा फार स्वस्त झाला होता. तर तुम्ही बघू शकता ही शेळीसुद्धा चांगली आहे. शेळीचा कासाचा गड्डा बघा, उभारणे शेळीचा ताण्याला किती लांबडे आहे. तरी बघा मी शेळीची पूर्ण हे बघितली. तरी शेळीचा ताना वगैरे, शेळीची कोकरं बघा तुम्ही. ही मामा सुद्धा यांची चौकशी केली तर ही मामा व्यापारी होता. असं काय नसते की व्यापारी आणि घरगुती. तर आपल्याला चांगली शेळी जिथं मिळेल तिथनं घ्यायची. आणि आटपाडीचा बाजार हा खरोखरच घ्यायला बरा बाजार आहे. शेरडे घेण्यासाठी आटपाडीच्या बाजारात घ्यावी की शेळं तुम्हाला पाहिजे तसली मिळतात व पाहिजे त्याच्या किमतीत मिळतात. 5,000पासून ते 20,000पर्यंत आटपाडी बाजारात तुम्हाला शेळी मिळून जाते. तुम्हाला पाहिजे त्या तुमच्या मनात असणारी शेळी तुम्हाला त्या बाजारात मिळून जाईल. कारण की शेळीची किमती 5,000पासून चालू होऊन ते 20,000पर्यंत होतात. काही काही एक कोकर झालेली 6-7 हजारला 8,000ला तुम्हाला शेळी मिळून जाते. आणि चांगली जर पाहिजे असली तर 10-11,000 12,000. तरी बघू शकता हा व्यापारी मामा होता. तर तुम्ही ह्यांची दावण होती. तर ह्यांचं कसं असते बजेट, जिथं स्वस्त मिळेल तिथनं घ्यायचं व पुढल्या बाजारात विकायचं. कारण की का, शनिवारी बाजारात तर आटपाडीचा जरी भरला तर हा का बघू शकता तुम्ही, हिने दावणीला बांधलेली सगळी कोकरं आहे ती. तरी रविवारी सांगोला असतोय, सोमवारी
सलगरे असते, मंगळवारी कवठा असतो, बुधवारी मिरज असते, गुरुवारी जत असते, शुक्रवारी माडगळे असते, शनिवारी परत आठवडा असं यांचा आठवडाभरचा घेरा चालतो. तर ह्या 100 किलोमीटरच्या आसपास. तर तुम्ही बघू शकता यांच्या हातात ती 4 कोकरं आहे. ती 4 कोकरं तुम्ही बघा. तर 4 कोकरांचा व्यवहार यांचा चालू होता. तरी मामाने सांगितले की आमचा पण व्हिडिओ घ्या. तर चालते म्हटलं, मी व्हिडिओ घेऊया. तर चला आपण तसंच पुढं जाऊया. हो का. आटपाडीच्या बाजारात असा आहे की खटकाचा माल जरी विकायला तुम्ही चांगला घट्ट म्हणजे कमरेला घट्ट चकाकी असणारा माल जरी नेला तर त्याच प्रमाणात त्याला पैसे येतात. आणि जर जर कमजोर असली तर जनावर त्याच प्रमाणात. तर माल जरी पाहिजे असला घेण्यासाठी तर आटपाडीचा बाजार हा एक नंबर बाजार आहे. कारण की मी ह्याच बाजारातनं सगळा माल आणतो. तरी हे बघा, खटकासाठी हा बोकडाचा व्यवहार फक्त हजारामध्ये तुटलेला आहे. कारण की पुढला चाचा होता तो 8,000 रुपयाला मागत होता आणि पुढलं मामा होतं ते 9,000 म्हणत होतं. कारण की का, ही काट्यावर उभ्या ठेवला तरी कसाही गळगळीत 20 किलोचा बोकूड, 20 ते 21 किलोचा बोकूड भरला पाहिजे. 13-13.5 किलो मटण पडलं पाहिजे. त्या हिशोबानं 1,000 रुपये त्या चाच्याला राहत होते. ह्या हिशोबानंच मागत होता. 8,000च्या वर काय तो चढत नव्हता. आणि तुम्हाला मी बाजारात बोकडं किंवा शेरडं कशी विकायची ती सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मी सर्व काही ह्या चॅनलवरती माहिती देऊन जातो. कारण मी सर्व बाजार फिरतोय किंवा आपल्या गोट फार्मावर आणतोय. तरी हा बघा बिट्टलमध्ये बोकड, ह्याचा नाकाचा त्वरा बघू शकताय तुम्ही, कानाची लांबी बघू शकताय. आणि तर तसं म्हणावं असं काही हे बोकड एवढाच, ही व्यापारी ओळखीचा असल्यामुळे तुम्ही बघू शकताय की हां मला धावतोय बॉडी, ह्याचं काय चालायचं आपण. चला बघूया. बघा आणि म्हणतोय की मला थांबा, हे जे ह्याला आपण जाऊया पुढे जाऊया. तर बघा बोकुड ही. तर बघू शकता मी पिकापवर चढून हे व्हिडिओ शूटिंग करायला लागलो आहे. कारण की ही व्हिडिओ शूटिंग करताना बघा तुम्ही इकडं बाजार शेरडांचा, इकडं बाजार मेंढराचा भरतोय. तर मेंढराचा बाजार बघू शकता, एवढा मोठा मेंढराचा बाजार आहे इकडं. आणि झाडाच्या इकडं हा बाजार जो भरतोय तो शेरडांचा आहे. तर किती प्रमाणात मोठा, 28 डिसेंबर. आणि एवढी माहिती बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचे मनापासून.